ही आमची कॉलनी आहे आणि हा आमच्या कॉलनीमधला हा टॉवर तुम्ही बघू शकता. हा टॉवर आहे, हा आमच्या कॉलनीचा टॉवर आहे. हा इलेक्ट्रिकवाला टॉवर आहे आमच्या कॉलनीतला. आणि तुम्ही बॅकग्राऊंडचा व्ह्यू बघू शकता, इतकं छान आहे. ग्रीनरी कॉलनी आहे आमची पूर्ण छान. आणि ते छान असं मेंटेन करायला NMC कडनं, रेल्वेकडनं इथे सर्विस एम्प्लॉईज पण येतात. क्लिनिंग डिपार्टमेंटचे एम्प्लॉईज येतात छान क्लीन करायला, ट्री ट्रिमिंगसाठी म्हणा किंवा कचरा वगैरे ठेवायला इथे. तर ही आमची अशी कॉलनी आहे बघू शकता. इथे बोर्ड पण लागला आहे गुलमोहर कॉलनीचं, बोर्ड पण लागलेला आहे गुलमोहर कॉलनीचं. आणि हा मेन रोड आहे आमच्या कॉलनीतला बघू शकता. इथे गाड्या वगैरे सुरू राहतात. आणि इवन म्हणजे सायंकाळच्या वेळी कसं असतो ना इथे मीन्स तुम्हाला म्हणजे ऑलमोस्ट कॉलनीमध्ये सगळेच जणी आपल्या आपल्या लेकरांना फॅमिलीला सोबत बाहेर जातात वॉकला. ही आमची रेल्वे कॉलनी आहे. करताना कॉलनीमध्ये इतकं मस्त मीन्स फील येतो, कारण की इथे कसं म्हणजे जे पक्षी आहेत त्यांचे छान असे आवाज येतो, त्यांचं मधुर गीत ऐकू येतो. आणि या कॉलनीमध्ये जर बघितलं ना तर इथे हिरव्या भाजीपाला जे असतात ना, लाईक तरोट्याची भाजी झाली, आपली आंबाड्याची भाजी झाली, ही भाज्यासुद्धा इथे दिसतात. आणि इथे जे लेडीज आहेत ते भाजी घरी घेऊन पण जातात आणि घरी छान छान भाज्या बनवून खातात. मला वाटते मला पण एकटं ट्राय करावं लागेल. नेक्स्ट टाईम मी नक्की तरोट्याची भाजी इकडनं घेऊन जाणार. आणि मुंगण्याच्या शेंगा, इथे मुंगण्याच्या शेंगाचं पण झाड आहे छान मोठं आमच्या कॉलनीमध्ये. ते मी नेक्स्ट टाईम तुम्हाला जेव्हा त्या साईडला जाणार, म्हणजे मी दुसऱ्या साईडला जाणार, तेव्हा तुम्हाला नक्की दाखवणार मी तिकडे. तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता, मी करेल नंतर शूट. आमच्या कॉलनीमध्ये जास्त नॉईज पोल्युशन नसते, कारण की ही थोडीशी आउटर म्हणू शकता, थोडं आउटर साईडला आहे आमची कॉलनी ही. तर इथे इव्हनिंग वॉकला मी सांगत होते की मोस्ट ऑफ द सगळ्या आपल्या मुलांना, लहान लेकरांना ग्राउंडवर घेऊन जातात सायंकाळी. आणि काही मुलं ट्युशन्सवर जातात, काही कॉलेजमधनं परत येतात. तर इथे सायंकाळच्या वेळी 4च्या नंतर खूप चहलपहल राहते आमच्या कॉलनीमध्ये. तर त्यामुळे थोडंसं सायंकाळी वॉक करायला छान आवडतो, कारण की आपल्याला लोक दिसतात, आपण एकमेकांशी बोलतो आणि थोडं 5-10 मिनटं थांबून आपण गप्पा गोष्टी पण करतो त्यांच्यासोबत. तर छान वाटते इव्हनिंगला वॉक करायला. बघू शकता माझे मागे कॉलेजचे स्टुडंट जात आहेत, ट्युशनचे स्टुडंट जात आहेत घरी परत. वॉक करत असताना माझी सैमाव छान इकडे तिकडे बघत असते, कारण तिला छान छान व्ह्यूज दिसत असतात, छान छान फ्लॉवर्स दिसत असतात. आणि येणं जाणारे मुलं मुली इतर लोक दिसत असतात. आणि ती कधी कधी छान लहान मुली वगैरे दिसतात, लहान मुलं दिसतात, तर त्यांना बघून खूप खुश होते ती, तिला खूप हसू येते मस्त. आणि तिला तर इव्हनिंग वॉक तर तिचं आहेच म्हणा, तिला खूप म्हणजे आवडतोच इव्हनिंग वॉक. पण ॲक्च्युली कसं होते ना, आता इतक्यात म्हणजे पाऊस कधी येतो, कधी गरम होतो, आणि मग पाऊस आलं की मग बाहेरचं वातावरण थंड होऊन जातो, आणि मग सायंकाळी थोडं म्हणजे मॉस्किटोजचं वगैरे प्रॉब्लेम राहते. तर त्यामुळे मी आता तिला थोडंसं इव्हनिंगला वॉकला घेऊन जायला थोडंसं अवॉइड करतो. हां, तिचे डॅडा तिला सकाळी घेऊन जातात, कारण की थोडं मला सकाळी ॲक्च्युली वेळ नाही भेटत. आपलं मॉर्निंग रुटीनच सुरू राहते, लाईक आम्ही दोघंच राहत असल्यामुळे तिचं पूर्ण ब्रेकफास्ट, नाश्ता, स्वयंपाक, बाकी सगळी कामं करायला म्हणजे त्याच्यातच वेळ चालला जातो. तर सकाळी तर मला अजिबातच वेळ भेटत नाही. तर त्यामुळे आता मी इव्हनिंग वॉकला एकटीच जाते आणि सई तिच्या डॅडासोबत जाते मॉर्निंगला. आणि बघू शकता इथे मुलं खेळत आहेत, ती छान इथे इकडे तिकडे बघत होती. मुलं खेळत आहेत, क्रिकेट खेळत होते, बॉल खेळत होते, बॅडमिंटन खेळत होते,
येण्या जाणाऱ्यांना बघत होती, ती थांबू थांबू विचार करत होती. अशी आमची इव्हनिंग वॉक आजची.